चुकीचं नाहीये, मी प्रत्येकाला सांगते. चुकीचं जे नसेल आणि जे तुम्हाला सूट होत असेल तर घ्यायला काही प्रॉब्लेम नाही. माझं म्हणणं आहे की तो किती वेळा घ्यावा हे तुम्ही ठरवायचं. दिवसातून एखाद वेळेला चहा लागतो. थंडीच्या दिवसात तर आल्याचा चहा म्हणजे सगळ्यात बेस्ट सांगितला जातो. ज्यांना दुधाचा हवा त्यांनी दुधाचा घ्या, ज्यांना बिन साखरेचा हवा त्यांनी बिन साखरेचा घ्या, ज्यांना गोडगट्टा हवा तो पचला पाहिजे. मला शुगर आहे आणि तुम्ही गोडगट्टा चहा पिताय, इथं थोडंसं काहीतरी वळालं पाहिजे. की वळण पण आपल्याला घेता आलं पाहिजे. केक आहेत, पेस्ट्रीज आहेत, हे सगळं आहे, याचं प्रमाण ठरवा. किंवा वाढदिवसाच्या दिवशीच फक्त मी केक, प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या दिवशी नाही. जे चांगलं आहे ते ऍक्सेप्ट करा, जे नाही आहे ते सोडून द्या. जॅम्स आहेत, ब्रेड बटर आहेत, त्यांचे क्रुझोज आहेत, हे सगळं मैद्याने युक्त पदार्थांनी बनवतात जे आपल्याला सूट होत नाही, ज्याच्यामुळे आपली वजनं वाढायला लागली. पिझ्झा बर्गर आले त्याच्यावरती प्रचंड चीज चुकीचं नाहीये. अति तिथे माती, असा अति तिथे माती. बस आजच्या हेडिंगला हे टाकलं तरी चालेल. अति तिथे माती.